मित्रांनो, गणित हा आपला दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जे लोक पाहू शकत नाहीत ते एवढ्या वेगाने आणि अचूकपणे गणिताचे मोठमोठे हिशोब कसे करत असतील? नमस्कार, मी लक्ष्मण शिंदे. लक्षवेध या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अनोख्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत. सामान्य अबॅकस आणि दृष्टिबाधितांच्या अबॅकसमध्ये एक मुख्य फरक असतो. या विशेष अबॅकसचे मणी म्हणजे बीड्स सहजासहजी स्वतःहून हलत नाहीत. हे अबॅकस पूर्णपणे स्पर्शज्ञानावर म्हणजे टेक्स्टाईल सेन्सरवर काम करते. यामध्ये उभ्या ओळी असतात ज्या एकक, दशक, शतक दर्शवतात. दृष्टिबाधित विद्यार्थी बोटांच्या स्पर्शाने मण्यांची स्थिती ओळखतात आणि मनातल्या मनात गणित करून काही आता ह्या अबॅकसवर संख्या कशा लिहिल्या जातात तर उजवीकडून डावीकडे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष ह्याप्रमाणे या अबॅकसवर संख्या लिहिल्या जातात. खालील सर्व मण्यांची किंमत प्रत्येकी 1 आहे. एकक स्थानातील 1, 2, 3, 4 तर एकक स्थानातील वरील मण्याची किंमत आहे 5. आता हे एकक स्थान झालं. दशक स्थानामध्ये त्याच मण्याची किंमत असेल 10, 20, 30, 40 आणि वरील मण्याची किंमत असेल 50. म्हणजे ह्या एका मण्याची किंमत 50 आहे तर ह्या एका मण्याची किंमत 5 आहे. ह्या एका मण्याची किंमत 1 आहे तर दशक स्थानातील एका मण्याची किंमत ही 10 आहे. अशा प्रकारे ही रचना पुढे चालत जाते. तर आपण बघूया ह्या अबॅकसवर 1 ते 100 पर्यंत अंक कशी लिहू शकतो आपण. तर बघू शकतो आपण एकक, दशक, शतक प्रामुख्याने बघूया. एकक स्थानाची जी ही तार आहे त्यामध्ये बघा 1, 2, 3, 4 लिहिले गेले. 4 लिहिले गेले तर आता 5 कसं लिहायचं. अप्पर लाईन मधील जी पहिली तार आहे एकक स्थानकाची हे झाले 5. आता 5 झाले. 6 परत एकक स्थानात दिले 6, 7, 8, 9. आता हे झाली एकूण संख्या 9. तर 10 कशी लिहायची. ती दशक स्थानकातील एका ताराची एका मण्याची किंमत आहे 10. तर जेव्हा आपण हे क्लिअर करू आता हे इथे होतील 10. परत 11 लिहिताना आता दशक स्थानी 1 आणि एकक स्थानी 1. 11, एकावर 2 12, एकावर 3 13, एकावर 4 14. 15 लिहिण्यासाठी ह्या मण्याची किंमत आहे 5, 15. 16, 17, 18, 19, 20. परत 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. अशा प्रकारे आता 50 कसं लिहायचं. हे दशक स्थानकातील अप्पर तारेतील एका मण्याची किंमत ही 50 आहे. 50, 51, 52, 53, 54, 55. अशा प्रकारेच एकक, दशक, शतक. आता क्लिअर करून घे. आता शतक स्थानकातील एका मण्याची किंमत आहे 100. आता हे झाले 100, 101, 111. या अबॅकसचे फायदे थक्क करणारे आहेत. आता तर फायदे कोणते ते आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे बघूया. पहिला फायदा आहे एकाग्रता वाढते. यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि मानसिक गणना करण्याची क्षमता ही अफाट वाढत असते. दुसरा फायदा आहे स्वावलंबन. गणिते सोडवण्यासाठी त्यांना कोणत्या दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही. तिसरा आहे आत्मविश्वास. परीक्षेत वेगाने आणि अचूकपणे उत्तरे लिहिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास हा गगनाला भिडतो. मित्रांनो, दृष्टी नसणे ही प्रगतीमधील अडचण असू शकत नाही जर योग्य साधन हाताशी असतील. हे अबॅकस म्हणजे अशाच एका जिद्दीची आणि बुद्धिमत्तेची ओळख आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असल्यास
लक्षवेध ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.